विचार कर, राम सीता बसलेत, चित्रकूट पर्वतावर आहेत. लक्ष्मण त्यांची काळजी घ्यायला उभा आहे. भरत निघालाय शोधायला त्यांना. धाड 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 लोक येत आहेत. विचार कर ना, धाण 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 आवाज येतोय. लक्ष्मण उभा आहे. कोणाला उत्तरेकडनं काय वर्णन आहे माहिती गीत रामायणात? हे भावाचं प्रेम बघ. तो वर्णन करतोय, कैक पायी धावती हस्ती अश्व दौडती. खूप पळतात. कोण एक श्रेष्ठ तो राहिला उभारती, सावळी तुम्हा परी दीर्घ बाहू आकृती. त्याला कळलं कोणतरी उभा आहे. बंधू युद्ध काम का शोधू येई बांधवा. हा बंधू युद्धाला येतोय का भावाला शोधायला येतोय? कारण शक्यता आहे की रामाला मारलं की मीच राजा होणार आहे. तर वाटतं भरत रामाला मारायला आलाय. प्रेम बघ भावावरचं की भ्याड भरत काय हा बंधू घात साधतो, ये उदे पुढे जराच कंठ नाल छेदतो. त्या कैकईस पाहू दे छिन्न पुत्र देहतो, घोड दौड वाजते ये समीप नादतो. ये पुनश्च आजही संधी शस्त्र पाठवा, सावधान राखावा. हे रामावरचं प्रेम आहे. रामाशिवाय जगणंच नाही असं आपण कोणावर दिलफेक प्रेम केलंय का? तुम्ही त्या माणसाला प्लसेस करा ना ऍक्सेप्ट, नंतर सांगा ना समजून काय असेल ते. हा प्रकार आहे. म्हणजे भरत येऊन रामाला मिठी मारतोय, गोष्ट वेगळी आहे. भरत म्हणतो चुकलो मी, सगळं चुकलो. आता बाबा पण आपले नाही आहेत, हे मग ते श्राद्ध वगैरे आहेत. पण तिथे सुद्धा ते काय सांगतात, मी परत येणार नाही. मग भरत पण काय सांगतो, तुम्ही जोपर्यंत परत येणार नाही, तुमच्या वतीने मी राज्य चालवीन. मी अयोध्येत पण जाणार आहे, नंदीग्राम तिकडे अयोध्येच्या बाहेर आहे, तिथे राहून मी राजकारभार करीन. तुमच्या पादुकाच आठवण सिंबॉल म्हणून आत ठेवीन. ही नाती आहेत.